ऑल राईट, वेलकम बॅक मित्रांनो. जसं की आपण थंबनेल पाहिला, आजचा टॉपिक आहे शॉपबोर्ड डिझाईन आणि ह्या डिझाईनमध्ये यूज केलेले सर्व प्रीमियम फाईल्स मी तुम्हाला गुगल ड्राईव्हवरती शेअर करतोय. फाईल डाउनलोड करा आणि ह्या फाईलचा स्पेसिफिक जो काही पासवर्ड आहे तो मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल. आजच्या डिझाईनची साईज आहे विड्थ 15 इंच, हाईट 4 इंच. ठीक आहे. तर या ठिकाणी मी एक मॉकअप घेतलं होतं जे डिझाईन झाल्यानंतर आपल्याला क्लायंटला प्रेझेंट करताना लागेल. ठीक आहे. सेकंड, आपण इथे फोटोग्राफी सर्च केला होता. मी फोटोग्राफी सर्च केलं आणि मला हा पोस्टर मिळाला A4चा, जो आहे PSD फॉर्ममध्ये. ठीक आहे. तर PSDच्या रिलेटेड आहे, तर आपण डाउनलोड करणार आहोत. असेच मल्टिपल पोस्टर्स मी इथे डाउनलोड केले जे फोटोग्राफीच्या रिलेटेड होते. आता इथे मला ट्रायपॉड पण भेटतोय, कॅमेरा पण भेटतोय, फ्लॅश पण आहे आणि लेन्स पण आहे. तर मल्टिपल रिसोर्सेस आपल्याला अशा फाईल्समधून मिळतात. ॲब्स्ट्रॅक्ट बॅकग्राऊंड. आता ऑब्व्हियसली आपली साईज विड्थला जास्त आहे, तर त्याला लागणारे रिसोर्सेस सुद्धा तसेच हवे. तर ओरिएंटेशनमध्ये मी पॅनोरामिक सर्च केलं आणि पॅनोरामिकमध्ये मला ब्लॅक कलरचे खूप सारे असे बॅकग्राऊंड्स मिळाले होते. तर ह्या बॅकग्राऊंड्समध्ये आपण काही स्पेसिफिक चूज केलेले आहेत जे मी डाउनलोड करून ठेवलेत, त्यांना घेतो. ठीक आहे. हे आपण ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. त्याच्यानंतर ही पण एक पोस्ट होती, फोटोग्राफी सर्च केल्यानंतरच आली होती. ह्या स्पेसिफिक पोस्टमध्ये मला हा जो रील आहे कॅमेराचा, फोटोग्राफीचा, जरा जुन्या रेट्रोवाला फील देतोय, हा रील इथे आवडला होता, तर मी ती फाईल डाउनलोड केली. आपला बॅकग्राऊंड इम्पोर्ट करू. ठीक आहे. तर हा आपला बॅकग्राऊंड आहे. ह्या बॅकग्राऊंडच्या फाईलला जस्ट इम्पोर्ट केल्यानंतर परफेक्ट असं बसलंय. ह्या साईडला एक कॉपी ठेवायची, अल्ट प्रेस करून त्याचीच एक डुप्लिकेट घ्यायची, शिफ्ट दाबा म्हणजे अलाइनमेंट व्यवस्थित होईल आणि अशा प्रकारे आपल्याला इथं फाईल बसवायची. ठीक आहे. आता ह्या दोन फाईलच्या जस्ट वरती आपण एक ब्लँक लेयर घेणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं एक ब्लँक लेयर घ्यायची आहे, B फॉर ब्रश घ्यायचा आहे आणि अल्ट प्रेस करून इथलाच कलर पिक करायचा आहे आणि ह्या ठिकाणी असा अप्लाय करायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंडवरती ब्रश अप्लाय केला. आता पुढे नेक्स्ट एलिमेंट. आता आपल्याकडे कंटेंट काय आहे, तर कंटेंट आपण पूर्ण क्रिएट करणार आहोत ChatGPTचा वापर करून. ठीक आहे. क्लायंटने जे काही कंटेंट आपल्याला पाठवलाय एकंदरीत तो पण पाहून घेऊ. त्यांनी आपल्याला जस्ट एक स्क्रीनशॉट पाठवलाय. ChatGPTमध्ये आपल्याकडे क्लायंटने जे काही आपल्याला पाठवलंय त्याचा एक स्क्रीनशॉट आहे. ठीक आहे. तर मी इथं प्लसच्या आयकॉनला क्लिक करून इथं अपलोड करतो इमेज. ठीक आहे. ॲड फोटो अँड फाईल्स. तर ही व्हॉट्सअप चॅट होती ज्याच्यामध्ये त्यांनी ओव्हरऑल काय काय त्याच्या डिझाईनमध्ये हवंय ते सर्व पाठवलेलं आहे. व्यवस्थित आता मॅटर आपल्याला ChatGPTने दिलाय, तेवढा आपल्याला कॉपी करायचा. ठीक आहे. हे आपलं टायटल आहे, अभि शौर्य फिल्म्स. तर इथं हे कॉपी केलंय मी. बेसिकली ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला ज्या काही बोल्ड फॉन्ट वाटतात त्या तुम्ही यूज करू शकता. असं काय नाही की मी जे सांगितले तीच यूज करायचे. तुम्ही फॉन्ट चेंजही करू शकता, डिपेंड करतं आपला मॅटर कसा आहे. ठीक आहे. तर मॅटर इथं ChatGPTवर पाहिला, हा आपला टायटल येणार आहे या डिझाईनमध्ये. ठीक आहे. तो टायटल आपण इथं पेस्ट करू. तर हे आजचा आपला मेन हेडिंग असणार आहे. परफेक्ट. तर अशा प्रकारे इथं हे टेक्स्ट टाकून घ्या. त्यानंतर ChatGPTमध्येच ह्याची एक टॅगलाईन इथं मे बी दिली आहे त्यांनी. ठीक आहे. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, ड्रोन, सिनेमॅटिक. ठीक आहे. हे त्यांच्या सर्व्हिसेस आहेत ज्या की पुढे जाऊन चेंज होणार आहेत, बट आपण टेम्पररी इथं टाकणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आपल्याला एक पॉपिन्स नावाची फॉन्ट घ्यायची आहे. ठीक आहे. आपण पॉपिन्स सेमी बोल्ड घेऊयात आणि कॅरेक्टर पॅनल मधून त्याला ऑल कॅप्स चालू करू, म्हणजे ते अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. आता मी एक टेक्स्ट इफेक्ट डाउनलोड केलेला आहे. ठीक आहे. त्या टेक्स्ट इफेक्टचा पण आपण इथं वापर करूयात. सिल्वर टेक्स्ट इफेक्ट म्हणून आपण फ्रीपिकला सर्च केलंय आणि आपल्यासमोर हे टेक्स्ट इफेक्ट आलेत. ओके. तर मी इथं काय केलंय, एक टेक्स्ट इफेक्ट डाउनलोड केलेला आहे. त्या टेक्स्ट इफेक्टमध्ये आपल्याला सगळ्यात वरच्या लेअरला जायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात वरच्या लेअरला गेल्यानंतर इथे एक स्मार्ट ऑब्जेक्ट दिसेल. ह्या स्मार्ट ऑब्जेक्टला डबल क्लिक करा, नवीन लेअर ओपन होईल. आपला हा टेक्स्ट आहे जो आपण इथं टाईप करून ठेवलाय, तोच मी इथून कॉपी केलेला आहे.
ह्या टेक्स्ट इफेक्टचा जो स्मार्ट ऑब्जेक्ट आपण ओपन केलेली लेअर आहे त्या लेअरला जस्ट डबल क्लिक करा इथे आणि कंट्रोल V ने टेक्स्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर आपण काय करूया, त्याची साईज वाढवूयात. आपल्याला तो साधारण एवढा बोल्ड पाहिजे. ठीक आहे. आता बाकीचा टेक्स्ट इफेक्ट इथं गायब झालाय. जर ही फाईल अशी सेव्ह झाली तर जो काही ह्या लेअरच्या स्पेसिफिक बाहेर गेलेला टेक्स्ट आहे तो इथं दिसणारच नाही तुम्हाला. त्यासाठी करायचं आहे काय, तर इथं क्रॉप टूल घ्यायचं आहे. क्रॉप टूलचा शॉर्टकट आहे C. ठीक आहे, C फॉर क्रॉप टूल. आणि क्रॉप टूलने जो काही रिमेनिंग पार्ट आहे तेवढाच असा क्रॉप करून ठेवा. एक्सपॅन्ड केलाय आपण क्रॉप टूलने आणि कंट्रोल S ने सेव्ह करा. सेव्ह झालेली जी डिझाईन आहे ती आपल्याला इथं दिसेल. बऱ्याचदा तुम्हाला हे पण क्रॉप करायची वेळ येऊ शकते. ठीक आहे, काही अडचण नाही. आता क्रॉप झालेला हा स्पेसिफिक टेक्स्ट आपल्याला थोडा 3D मध्ये दिसतोय. राईट. ह्या 3D डिझाईन मधला आपल्याला काही स्पेसिफिक पार्ट हवा आहे. जसं की फक्त टेक्स्ट इफेक्ट हवा आहे आपल्याला, बॅकग्राऊंड नको आहे. तर आपण सुरुवातीपासून सुरुवात करू. हे एडिटेबल PSG टेक्स्टचा एक फोल्डर आहे, त्याला इथं हाईड करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं लाईट्स आहेत, फ्लेअर्स आहेत. तर FX लाईट आहे ती पण आपण हाईड करू. त्याच्यानंतर इथे सगळ्यात खाली आणखीन एक 2 फोल्डर आहेत, FX शॅडो, ती पण आपण हाईड करूयात. आणि बॅकग्राऊंड जो आहे तो पण हाईड करू. तर एकंदरीत आपल्याला फक्त इथं टेक्स्ट इफेक्ट दिसतोय. सगळ्यात वरच्या लेअरला इथे एक ब्लँक लेअर घ्यायची आहे. लेअर घेतल्यानंतर कंट्रोल अल्ट शिफ्ट आणि E प्रेस करायचं आहे. कंट्रोल अल्ट शिफ्ट E. तर अशा प्रकारे आपण ह्याचा एक प्रॉपर PNG काढून आपल्या मेन डिझाईन वरती घेऊन जाऊ शकतो. आला. ही जी टेक्स्ट लेअर आहे आपण टेम्पररी इथं हाईड करूयात. ऍक्च्युली त्याचं काम झालेलं आहे. ठीक आहे. सोबतच ह्या लेअरला आपण Alt L डबल S प्रेस करून स्मार्ट ऑब्जेक्ट करूयात आणि त्याची साईज कमी करून व्यवस्थित असं ठेवू. तर आता आपल्याकडे 3D टेक्स्ट पण आहे. बरोबर आहे. छान. तर अशा प्रकारे इथं आपण हे टेक्स्ट ठेवलेलं आहे. आता एक U प्रेस करायचा आहे आणि एक शेप घ्यायचा आहे. शेप साधारण ह्या लेवलला असू द्यात. आता ह्या शेपचा मी टेम्पररी कलर चेंज करतो. नंतर आपण त्याला ग्रेडियंट देणारच आहोत. तुम्हाला एक समजेल मी शेप साईज काय घेतली आहे. ठीक आहे. साधारण ह्या लेवलची साईज घेतलेली आहे. ह्या शेपला आपण देऊ FX मध्ये जाऊन एक ग्रेडियंट. तर हा ग्रेडियंट आहे. ठीक आहे. ग्रेडियंट मध्ये माझ्याकडे काही ब्राऊन ग्रेडियंट आहेत जे मी रिसोर्स बॉय नावाच्या वेबसाईटवरून डाउनलोड केलेले आहेत. ठीक आहे. ओके. तर हा ग्रेडियंट आहे. परफेक्ट. तर हा ग्रेडियंट मी इथं अप्लाय करतोय. आता ह्या ग्रेडियंटला काय करायचं आहे, अँगल चेंज करायचा आहे. मी ग्रेडियंटची फाईल तुम्हाला देईल, डोंट वरी. तर ही अँगल मी 0 अँगलवर ठेवलेला आहे. व्यवस्थित असं आपण आधी चेक करूया तिथं कसं दिसतं. छान. हा स्केल लेवल आहे. ठीक आहे. ह्या स्केल लेवलला असंच ठेवूयात आपण आणि जस्ट इथं ओके करूयात. आता Alt L डबल S प्रेस करून त्याला एक स्मार्ट ऑब्जेक्ट द्या. स्मार्ट ऑब्जेक्ट दिल्यानंतर त्याला टेक्स्ट जस्ट असं खाली टाकूयात. ठीक आहे. आणि याचा ब्लेंड ऑप्शन चेंज करूयात आपण. डिफरन्स मला सध्या ओके वाटतं. Alt आणि शिफ्टने आपल्याला हे थोडं लहान करायचं आहे. Alt आणि शिफ्ट प्रेस करूनच आपण ह्याची विड्थ पण अशी वाढवणार आहोत, साधारण ह्या लेवलला. ठीक आहे. हे टेक्स्टची साईज थोडीशी वाढवूयात. अराउंड 22च्या आसपास आपण खालचा सब टायटल आपण वाढवतोय. थोडा ब्रीदिंग स्पेस देऊ मध्ये. इतना काफी आहे. तर ह्या लेअरला आपण आता काय करणार आहोत, एक मास्क देणार आहोत. मास्क दिल्यानंतर B फॉर ब्रश घ्यायचा आहे आणि ह्याचा जो फ्लो आहे तो अराउंड 50% फ्लो ठेवा आणि ऑपॅसिटी 40 to 50 अराउंड. ठीक आहे. आणि साईडला असा थोडा इरेज करायचा आपल्याला. झालं इरेज. परफेक्ट. तर अशा प्रकारे इथं आपण हे ठेवलेलं आहे. जर आपल्याला भविष्यात कधी कलर चेंज करायचा आहे तर कंट्रोल U प्रेस करून तुम्ही ह्या सेम ह्याचा थोडासा इथून ह्यू चेंज करू शकता. आपल्याकडे कलर व्हेरिएशन मिळतात. ठीक आहे. सोबतच याचा आपण कलर चेंज करून येलो कलर करूयात, कारण डिझाईन मध्ये इथं येलो फ्लेअर्स काइंड ऑफ दिसत आहेत आपल्याकडे. ठीक आहे. ओके. हा येलो कलर तिथं सूट होतोय तर आपण हा येलो ठेवूयात, मस्टर्ड येलो.
Ctrl+S ने फाईल सेव्ह करत राहा. नेक्स्ट इथं आपला बाकीचा मॅटर आहे. तर आता बाकीचा मॅटर टाईप करू. इथं टाइप्स ऑफ फोटोग्राफी आहेत. ठीक आहे. तर क्लायंटनी सांगितलं होतं आपल्याला ॲटलिस्ट 5 फोटोग्राफीचे आपल्याला ऑप्शन्स पाहिजे. ठीक आहे. जे बिना कामाचे आहेत ते आपण काढून टाकूयात. इथं एक बाल भारती नावाची फॉन्ट दिली मी तुम्हाला. यासाठी मी आता फॉन्ट चेंज करून पॉपिन्स घेतोय. पॉपिन्सचा सेमी बोल्ड फॉन्ट आपण घेऊ आणि लेफ्ट अलाइन त्याला टेक्स्टिंग करू. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथं ऑलरेडी कंटेंट टाईप करून घेतलेला आहे. त्याला इथं बॉटमला टच करू. कंट्रोल ने ओपन करायचंय. या ठिकाणी एक पेज कर्ल आहे. ह्याला आपण पेज कर्ल असं म्हणतो. ठीक आहे. त्याला आपण अनग्रुप करूयात. ठीक आहे. साईडला घेऊन येऊ. ओव्हरऑल एलिमेंट साईडला घेऊन येऊ. हे जे पिक्सल सारखं दिसतंय त्याला आपण काढून टाकूयात. आणि इथं एक डार्क ब्लॅक कलरची लेअर आहे ती पण आपण काढून टाकू. ह्या लेअरला कॉपी करायचं आहे आणि Ctrl+V ने पेस्ट करायचं ॲज अ स्मार्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे. थोडा येलो टोन ऍड करू. Ctrl+U ने सॅच्युरेशन वाढवायचं आहे. येलो टोन ऍड होईल त्याच्यात. पुढे आणखीन एक इलस्ट्रेटरची पोस्ट आहे. ह्या स्पेसिफिक फाईल मधला आपण हे रील घेणार आहोत वेगळा. ठीक आहे. त्याला पण आपण कॉपी करूयात आणि आपल्या फोटोशॉपच्या डिझाईन मध्ये स्मार्ट ऑब्जेक्ट म्हणूनच पेस्ट करायचं आहे. ठीक आहे. परफेक्ट. आता सेम इमेजची आपण काय करू, कॉपी घेऊ. अल्ट प्रेस करू, त्याचीच एक कॉपी घेऊ, इथं ठेवू. ठीक आहे. एवढं इनफ आहे. आता पुढे एक फोटोशॉपची पण फाईल आहे, PSD फाईल जी मी तुम्हाला दाखवलेली. ठीक आहे. ह्याच्यामधला DSLR कॅमेरा आपण उचलणार आहोत. इथं व्यवस्थित ठेवूयात. यांची साईज थोडी लहान करू. ठीक आहे. लाईटली यांची साईज लहान केली अशी. आणि कॅमेरा इथं थोडा लेफ्ट साईडला ठेवूयात असा. छान. पुढे इथं आणखीन एक फाईल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ही लेन्स आवडली होती, तर आपण ह्या लेन्सचा पण वापर करूयात. याचा थोडा हायलाइट कमी करूयात. तर Ctrl+M ने हा स्पेसिफिक थोडासा डार्क करूयात. कर्व्स ऍडजस्टमेंट केलेत आपण. ठीक आहे. आणि साईज स्टील थोडी वाढलेली वाटतेय, तर लाईटली लहान करूयात जेणेकरून तो व्यवस्थित ऍडजस्ट होईल. ठीक आहे. येलो कलर मी ह्याचा टेम्पररी चेंज करतो. हा खूप जास्त भडक येलो दिसतो. या दोघांचा कलर चेंज करतो मी, म्हणजे मला नेक्स्ट टाइम सोपं जाईल समजायला. 1, 2. तर ह्या दोन्ही लेअरचा पण आपण कलर चेंज करणार आहोत आणि त्यांना लिंक केलं तर आणखीन बेस्ट होईल. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला इथं मूव्ह करताना दोघांना सिलेक्ट करायची गरज नाही पडणार. ठीक आहे. तर दोघांना इथं लिंक केलंय मी व्यवस्थित असं. त्यानंतर इलस्ट्रेटरमध्ये एक फाईल इथं आपण घेतली आता. ओके. तर हे कॉम्प्युटर पॉपअप सेट जो होता ह्याच्यामधला हा डॉट्स घेऊ, म्हणजे आपल्याला इथं डिझाईन मध्ये थोडा डिफरन्स क्रिएट करता येईल. ठीक आहे. आणि ते थोडं छान वाटेल. तर ह्याला पण अनग्रुप केलंय मी. 1 मोर टाइम आणि कॉपी करून फोटोशॉप मध्ये इथं सेंटरला पेस्ट करू आपण. ठीक आहे. शेप्स पेस्ट ॲज अ शेप.
ब्लॅक कलर आहे त्याचा, दिसत नाहीये. कलर चेंज करून आपण काइंड ऑफ व्हाईट, काइंड ऑफ ग्रे असा काहीतरी देऊन टाकू इथं. इन्स्टेड ऑफ इथं सरळ लाईन वडण्यापेक्षा आपण अशा प्रकारे हे डॉट्स अप्लाय करू शकतो. काही अडचण येत नाही, छान वाटतं ते दिसायला पण ओके वाटतं. ठीक आहे. फोटो पेपर फ्रेम्स. ठीक आहे. तर ही फ्रेम मला आवडली होती. आपण काय करूयात, एक तर हा लोगो हा वरचा हाईड करू, टेक्स्ट पण आपण हाईड करू, इमेज हा इमेज आहे. ठीक आहे. बॅकग्राऊंड पण आपण इथं टेम्पररी हाईड करू. आणि ही डिझाईन आहे. डिझाईनमध्ये मे बी हा बॅकग्राऊंडच्या त्या फोटोच्या पाठीमागचा हा एक इलेमेंट आहे. ठीक आहे. बरोबर. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला लागतील. ह्या तिघांना आपण लिंक करूयात सोबतच आणि अशा प्रकारे ड्रॅग अँड ड्रॉप करून इथं ठेवू. आणि त्यांच्या सोशल मीडियाचे रिलेटेड सर्व्हिस आहेत. प्लस ते प्री वेडिंग वेडिंग शूट पण करतात. तर हा पिंटरेस्टवरचा एक रॅन्डम इमेज मी उचललाय आणि Ctrl+V ने त्या स्मार्ट ऑब्जेक्ट मध्ये इथं पेस्ट केलेला आहे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. क्लोज करताना सेव्ह करायचंय. सगळीकडे फोटो सेव्ह झालाय. आता सेकंड इमेज पण आपण इथं टाकणार आहोत. सेकंड इमेज आपला पॉडकास्टचा पण त्यांचा एक सर्व्हिस आहे. ठीक आहे. तर आपण पॉडकास्ट रूम असं टाकणार. तर या फोटोला इथं Ctrl+V ने क्लिक करायचंय. Alt+Ctrl+G जस्ट क्रिएट क्लिपिंग मास्क. आणि क्रिएट क्लिपिंग मास्क झाल्यानंतर इथं व्यवस्थित असा ऍडजस्ट करून ठेवायचा. ओके. डन. इलस्ट्रेटर मध्ये या. इलस्ट्रेटर मध्ये आल्यानंतर इथं डेकोरेटिव्ह लाईन्स जे काही तुम्हाला आतापर्यंत प्रोव्हाइड केलेले असतील त्यातली कुठलीही घेतली तरी चालेल. ठीक आहे. आता माझ्याकडे कलेक्शन आहे ऑलरेडी. मी त्यातली सगळ्यात सिंपल वाली पिक करतो. तर अशा प्रकारे आपल्याला इथे एक लाईन टाकायची आहे. आता हे लाईन काइंड ऑफ कॅमेऱ्याच्या लेन्सचा एक पॅटर्न पण असा असतो, त्याच्या रिलेटेड दिसते ती. ठीक आहे. याला सगळ्यात वरती घेऊयात आपण, म्हणजे त्याच्या खाली ही आपली लाईन स्पेसिफिक अशा आतमध्ये जाईल. Ctrl+J ने डुप्लिकेट घ्या आणि बिलकुल त्याच्या समोर असे पेस्ट करा. या ठिकाणी टेक्स्ट थोडा उठून दिसत नाहीये, तर आपण बॅकग्राऊंडला एक ब्लँक लेअर आहे, त्या लेअर वरती थोडासा ब्रश अप्लाय करू. ठीक आहे. ब्रश साधारण ह्या लेवलला असा अप्लाय करा. थोडा फ्लो कमीच ठेवा, बट असा अप्लाय करा की जेणेकरून आपल्या इथे डिझाईन वरती काही इम्पॅक्ट नाही पडला पाहिजे. ठीक आहे. बॅकग्राऊंडच्या लेअरला लाईटली आपण साईज वाढवूया तिथं. हा, छान. डिझाईन सेव्ह करत राहा. आता ह्या स्पेसिफिक जे काय आपले टेक्स्ट आहेत यांना थोडं हायलाइट करण्यासाठी आपण काय करू, यांचा कलर पण चेंज करून बघू आपण. व्हाईट सही रहेगा. हा, व्हाईट उठून दिसेल. ठीक आहे. सर्व्हिसेस वाचता येतील. आणि ह्या सेम व्हाईटला आपण काय करणार आहोत, ह्या टेक्स्टला एक शेप देणार आहोत. ठीक आहे. तर शेप देताना ह्या टेक्स्टच्या जस्ट खालच्या लेअरला यू प्रेस करायचंय आणि एवढाच एक असा शेप घ्यायचा आहे साधारण ह्या लेवलला. त्याच्यानंतर स्ट्रोकला चेंज करून आपण येलो करू, फिल पूर्ण बंद करू आणि स्ट्रोकची व्हॅल्यू साधारण एक 5 पिक्सल्स ठेवतोय. जास्त होतीये 3 पिक्सल्स ठेव. 3 पिक्सल्स.
ओके, 3 पण जास्त वाटतंय, कमी करू, 2 पिक्सल्स इनफ आहे. आता ह्या 2 पिक्सलच्या लेअरला एक स्मार्ट ऑब्जेक्ट द्यायचा आहे. Alt+L ने स्मार्ट ऑब्जेक्ट द्या आणि त्याच्यानंतर मास्क द्या. Alt प्रेस करून मास्क दिलं तर पूर्ण इरेज होईल. इरेज झाल्यानंतर ब्रश घ्यायचा आहे आणि स्पेसिफिक एरिया जस्ट असा इथे बाहेर काढायचा. ओके, छान. ओके, तर अशा प्रकारे आपली ऑलमोस्ट 99% डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता पुढचा मॅटर, डिझाईन मी बनवली आहे, इमेजमध्ये जाऊन सांगतो, 300 रेझोल्युशनमध्ये. ठीक आहे, आणि आता ही डिझाईन आपल्याला द्यायची प्रिंटला. तर प्रिंटला देताना Ctrl+Shift+S करून मी ह्याचीच एक आणखीन सेकंड कॉपी सेव्ह करतोय. फॉर प्रिंट म्हणून इथं टेम्पररी नाव देतो. बस तुम्हाला प्रिंटला द्यायच्या अगोदर एवढंच नाव द्यायचं आहे, शॉपबोर्ड डिझाईन, आणि त्याच्या पुढे त्याची साईज सांगणं गरजेचं आहे त्यांना. ठीक आहे, ओके केला. आता डिझाईन प्रिंटला द्यायच्या अगोदर एक्सपोर्ट कशी करायची, ठीक आहे, हे जाणून घेऊ. तर एकतर सेपरेट फाईल सेव्ह करा, सेफ फाईल सेव्ह करा. ठीक आहे, त्याच्यानंतर इमेज मोड आणि इथे एक CMYK चा ऑप्शन आहे, इमेज मोड CMYK. जेव्हा तुम्ही प्रिंटला देणार आहात तर CMYK मोड करा आणि इथं फिट इन करा. नाही केलं तरी चालतं, ठीक आहे, पण आपण इथं करणार आहोत. त्याच्यानंतर इमेजमध्ये जायचं आहे. ठीक आहे, हे सेकंड पार्ट 1 काय होता, इमेज मोड आणि CMYK मोड. मी तिथं फिट इन केलंय, सगळ्या लेअर फिट टू 1 एकाच लेअरमध्ये कन्वर्ट झाल्यात. त्याच्यानंतर सेकंड पार्ट आहे इमेज साईज, आणि त्याची 300 रेझोल्युशन मी दिलंय. या ठिकाणी 500 रेझोल्युशन तुमचं असलं पाहिजे आणि ओके करायचं आहे. जसं तुम्ही इथं ओके केला, तुमचा लॅपटॉप थोडा प्रोसेसिंगला 1 ते 2 मिनिट कॉम्प्युटर लॅपटॉप घेतो आणि दॅट्स इट, तुम्हाला ती हाय रेझोल्युशनची फाईल मिळते. फाईल मिळाल्यानंतर तुम्ही Ctrl+Alt आणि S दाबून JPG एक्सपोर्ट करून देऊ शकता, किंवा जर त्यांची रिक्वायरमेंट असेल की सर टिफ फाईल द्या, Ctrl+Shift+S ने ॲज इट इज टिफ फाईल तुम्ही देऊ शकता, काही इश्यू नाही. फक्त लेयर्स द्यायच्या नाहीयेत, फॉर्मॅट टिफ फाईलचा द्यायचा. ऑलराईट, तर अशा प्रकारे आपल्याला इथं लेयर सेव्ह करायचे. सेकंड, आता डिझाईन क्लायंटला पाठवताना मी याचा ऑलरेडी एक मॉकअप तयार केला होता, बरोबर आहे. तर मॉकअप डाउनलोड केला होता, त्याचा यूज नाही केला मी. मॉकअप जो डाउनलोड केला JPG फाईल आहे त्याच्यावरती आपण जस्ट इथं प्लेस करू आणि क्लायंटला डिझाईन पाठवण्यासाठी रेडी करू. ठीक आहे, तर इथे एक इमेज JPG जस्ट रिसेंटली डाउनलोड केलाय मी, डाउनलोड मध्ये असेल मे बी. हा, तर हे काही मॉकअप्स आहेत. आपल्याला काय करायचं आहे, या फाईलला घेऊन जायचं आहे. आता ऑब्व्हियसली ही CMYK फाईल आहे, तर कलर तिकडं टाकल्यानंतर वेगळे दिसतील. ठीक आहे, त्याच्यामुळे मी RGB फाईलला Ctrl+Alt+Shift+E ने ह्याला एक्सपोर्ट केलाय. Ctrl+Alt+Shift+E ने इथे एक JPG क्रिएट केली आहे. त्या JPGला स्मार्ट ऑब्जेक्ट पण करून टाकू आणि जस्ट आपल्या मेन ह्या मॉकअपच्या लेअरवरती ठेवून टाकू. ठीक आहे, फोटो ऑलमोस्ट त्याच साईजचा मला लकीली भेटलाय. तर आता पुढे ऍडजस्ट करायचा आहे, Ctrl+T. ठीक आहे, व्यवस्थित एक टॉपचा कॉर्नर इथं अटॅच करून ठेवा. त्याच्यानंतर कंट्रोल प्रेस करा आणि हा जो सेकंड पार्ट आहे तो या ठिकाणी असं प्रॉपर अटॅच करा. थर्ड, कंट्रोल प्रेस करूनच मी याला असं इथे ऍडजस्ट करतो. ठीक आहे, कंट्रोल प्रेस करूनच हा जो पॉइंट आहे तो ह्या पॉइंटला असा अटॅच करा. ठीक आहे, आता एक छोटासा इश्यू आहे, तो म्हणजे इथे एक थोडा गॅप राहतोय, तो पण आपण कव्हर करणार आहोत. गॅप राहतोय, Ctrl+T ने राईट क्लिक करायचं आहे आणि इथे एक छोटंसं ऑप्शन आहे वॉर्प. ठीक आहे, वॉर्प टूल. तर ह्या वॉर्पने एक पॉइंट असा पकडायचा आणि खाली घ्यायचा. झाला. या ठिकाणी पण सेम प्रोसेस करता येईल आपल्याला, जास्त पण नाही बट थोडीशी.